चौथा. श्री संत तुकारामांनी केलेले काही चमत्कार. गरुडावर बसून आलेले पांडुरंग रुक्मिणी तुकारामाला भेटले. देवांनी तुकारामांना वरदान मागण्यास सांगितले. तुकोबांनी हात जोडून देवाला प्रार्थना केली. देवा, मला तुझा विसर पडू नये. तुझ्या नावाचे सतत माझ्याकडून चिंतन व्हावे. सतत संत समागम असावा, हे मला द्या. देवाने पत्रामध्ये तुकारामाला आशीर्वाद दिले होते. कैलास व वैकुंठ जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुकोबांना चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला. पांडुरंग तुकोबांच्या भेटीला घाईने आले होते. त्यांना भूक लागली. देवाने तुकोबांकडे जेवण मागितले. तुकोबाने देवाचे हातपाय धुतले. गळ्यात तुळशीची माळ घातली. ताटात कोरडी भाकरी व पालेभाजी असे जेवण देवाला दिले. भक्तांकडे मिळाले ते देव प्रेमाने ग्रहण करतो ही साक्ष पूर्वीपासून असल्याने देव आणि रुक्मिणी यांनी आनंदाने भोजन केले. उरलेले अन्न तुकारामाने प्रसाद म्हणून भक्षण केले. तुळशीदळ देवाला आणि रुक्मिणीला मुखशुद्धीसाठी दिले. तुकारामाला अनेक आशीर्वाद देऊन जेव्हा तू स्मरण करशील तेव्हा तुला दर्शन देऊ असे वचन देऊन देव रुक्मिणीसह स्वस्थानी गेले. पुढील कथा. आळंदी येथे एक ब्राह्मण पुराण व अर्थाचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून अनुष्ठान करीत होते. एके रात्री ज्ञानेश्वरांनी त्याला स्वप्नात दृष्टांत दिला. तुकारामाने तुला प्रसाद दिला तर तुझी मनोकामना पूर्ण होईल. ब्राह्मणाने देऊला जाऊन तुकारामांची भेट घेतली. नमस्कार करून त्यांना स्वप्नातील दृष्टांताची घटना सांगितली. तुकारामाने त्याला 1 नारळ व 11 अभंग रचून प्रसाद म्हणून दिले. अभंग पाठ करावे व नारळ भक्षण करावा असे सांगितले व आशीर्वाद दिला. तो ब्राह्मण निराश झाला. त्याला मिळालेला प्रसाद त्याच्या कामनापूर्तीच्या दृष्टीने निरुपयोगी वाटले. त्याने नारळ व अभंग तेथेच टाकले व तो निघून गेला. तुकारामांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहून हा वृत्तांत सांगितला व हरिस्मरण करत राहिले. एवढ्यात एक आचारी तुकारामाचे दर्शन घेण्यासाठी आला. त्यांनी तुकारामांना नमस्कार केला. त्यांनी तो नारळ आणि 11 अभंग त्याला प्रसाद म्हणून दिले. त्याने लगेच तो नारळ फोडून खाल्ला आणि 11 अभंग पाठ करूनच तो घरी गेला. त्याच्याकडे तो आचारी नोकरीला होता. त्या पुराणिक बुवाचे पुराण चालू होते. श्रोते ऐकत होते. त्यामध्ये हा आचारीही जाऊन बसला. पुराणिक बुवांनी पुराणातील एका श्लोकाचा अर्थ सोडून दिला व तो पुढे सांगू लागला. तोच आचारी उठला. त्याने त्या श्लोकाचा अर्थ सांगितला. पुराणिक आणि श्रोत्यांना या अडाणी माणसाला कसा काय अर्थ सांगता आला ह्याचे आश्चर्य वाटले. पुराणिकाने एक संस्कृत पत्र त्याला वाचण्यास सांगितले. त्या आचार्याने ते पत्र वाचून दाखविले. लोकांनी हे कसे झाले म्हणून विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी तुकारामाचे दर्शन घेण्यासाठी गेलो. त्यांनी मला प्रसाद म्हणून नारळ आणि 11 अभंग दिले. मी नारळ खाल्ला आणि 11 अभंग पाठ केले. हा वृत्तांत ऐकून लोकांना तुकारामाचे अलौकिक समजले. तुकारामांनी केलेले चमत्कार चिंचवडच्या ब्राह्मणांना कळाले. त्यांनी तुकारामांना घेऊन येण्यासाठी एक मनुष्य देहूस पाठविला. तो तिथे गेला तेव्हा तुकाराम कीर्तनात होते. त्यांच्या कीर्तनामुळे लोक इतके भक्तीत रमून जात की कोणालाही भान उरत नसे. चिंचवडची माणसे देहूला आली. ती तुकारामाला भेटली, पण त्यांना तुकारामाचे दर्शन झाल्यावर काय विचारायचे भान राहत नसे. ते तेथेच रमून जात. अशा प्रकारे 3-4 ब्राह्मण गेले. एकही परतून आला नाही. आता आपणच जावे म्हणून ते चिंचवडचे ब्राह्मण देहूला निघाले. हे अंतर्ज्ञानाने जाणून ब्राह्मणांना अशा प्रकारे त्रास देणे योग्य नाही असे वाटून स्वतः तुकाराम चिंचवडला जाण्यास निघाले. वाटेतच सर्वांची गाठ पडली. त्यांनी तुकारामांची स्तुती केली, सन्मान केला आणि एकांतात आपण कोण आहेत हे प्रेमाने विचारले. प्रचितीशिवाय समाधान नाही म्हणून तुकारामांनी आपली मांडी चिरली आणि सर्वांनी पाहिले. तेव्हा त्यातून केवळ कापूस बाहेर आला. तुकारामांच्या शरीरात रक्तमांस नाही, तरी तो जिवंत कसा ह्याचे आश्चर्य वाटले. तुकाराम दिव्य पुरुष आहेत ह्याची खात्री पटली आणि सर्वांनी त्याच्या पाया पडल्या. नंतर तुकोबा ब्राह्मणांच्या आग्रहावरून चिंचवडला गेले. तेथे एक रात्र कीर्तन करून पुढे ते लोहगाव येथे महिनाभर कीर्तन करण्यासाठी राहिले. त्याच्यामध्येच पंढरपूरचा एक हरिदास गावोगावी कीर्तन करीत फिरत लोहगावाकडे चालला. वाटेत एक व्यापारी घोड्यावर बसून डुलक्या घेत आहे असे त्याला दिसले. त्या हरिदासांनी त्याला विचारले, घोड्यावर बसून कशी काय झोप येते? तेव्हा तो व्यापारी म्हणाला, लोहगावाला तुकाराम महाराजांची महिनाभर कीर्तन सेवा चालू आहे. मी कीर्तनाला जातो म्हणून जागरणे झाली, त्यामुळे अनावर झोप येत आहे. हे ऐकून हरिदासाला वाटले, जेथे अशा प्रकारच्या प्रेमळ कीर्तनाचा प्रभाव आहे तेथे आपल्या शाब्दिक पाठांतराची काय गोडी वाटणार. त्यापेक्षा कीर्तनासाठी दुसऱ्या गावी जावे हेच सोयीस्कर होईल.
असे निश्चित करून तो पुढच्या गावाला जाण्यास निघाला. ही घटना तुकोबांना कळताच ते हरिदासाला बोलून आणण्यासाठी स्वतः लोहगावावरून निघाले. ही बातमी हरिदासाला कळताच तोही लोहगावाला जाण्याच्या मार्गावरून चालू लागला आणि तुकोबांनी ची व त्याची मार्गातच भेट झाली. हरिदास म्हणाला, माझ्या मुलाचे वैशाखात लग्न आहे, म्हणून मी गावोगावी कीर्तन करून द्रव्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे. तुकोबांनी गावकऱ्यांना सांगून हरिदासाची महिनाभर कीर्तने ठेवली. त्याची राहण्याची खाण्याची सर्व चोख व्यवस्था ठेवली. महिन्यानंतर गावकऱ्यांना एकत्र बोलून हरिदासाला कीर्तनाची चांगली विनगी देण्याचे सांगितले. भाग